नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. मित्रांनो, आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु थोडासा इंटरनेट विषय असल्यामुळे मुलांना क्लिअर दिसत नाही. त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांच्या साठी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हाच जो लाईव्ह येण्याचा जे काही मार्गदर्शन होतं तेच मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला विदिन काहीतरी 1 तासामध्ये तुम्हाला तो अवेलेबल होईल. असो, जर आपण तत्पूर्वी मी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानेल, कारण आम्ही जे उपक्रम चालू केला होता अभिनव नव भारत या माध्यमातून, जो की एका देशाच्या नावाने असेल किंवा कुठेतरी विद्यार्थ्यांना माफक दरात म्हणा किंवा मोफत जे काही लेक्चर अवेलेबल हवे ह्या हेतूने आम्ही केलेला प्रयत्न होता. आणि ह्याच अभिनव नव भारत नावाच्या ॲप्लिकेशनला आपल्याला जे काही क्लास प्लस आहे यांच्या माध्यमातून जे काही हायटेक एज्युकेशनच्या साठी आपल्याला अवॉर्ड पण भेटलेला आहे. त्याबद्दल तुमचं जे प्रेम, तुमचा जो प्रतिसाद, याबद्दल मी तुमचे आभार मानेल. आणि असंच आमच्यावर प्रेम असू द्या, नेहमी तुमच्या सदैवासोबत राहू. आणि हे ॲनालिसिस घेण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करेल, अभिनव नव भारत नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा. कारण हे ॲप्लिकेशन नुसतं तुम्हाला काही कोर्सेस बरोबरच काही मोफत प्रश्नपत्रिका जे असतील टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला उपलब्ध होतील. ज्याप्रमाणे आपण मागच्या कंबाईनला 5 टेस्ट सिरीज मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या, त्याचबरोबर इतरही स्टडी मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असेल. तुम्हाला सर्व कोर्सेस त्या ठिकाणी मिळाले जातील. आणि PSI गुरु नावाचा टेलिग्राम चॅनल आहे आपला, PSI गुरु नावाचा तो सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण त्यावर दैनंदिनपणे तुम्हाला समजा PSI कायद्याच्या मॅन्युअल्स असतील, प्रश्न असतील सर्वासाठी, ते सुद्धा तुम्हाला मिळाले जातील. ओके, आता मित्रांनो, आपण जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आयोगाच्या 2013 पासून ते 2019 पर्यंत PSI मुख्य परीक्षासाठी, त्या पद्धतीने आपण 2019 पासून ते 2013 पासून असं उलट्या क्रमाने आपण जाऊन मागील प्रश्नपत्रिकांचा सर्व आढावा घेणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात जुन्या कायद्यापासून सुरुवात करूयात. IPC 1860, इंडियन पिनल कोड 1860 यापासून आपण सुरुवात करतोय. आणि 2019ला जे आलेले आहेत जवळजवळ 10 प्रश्न. मित्रांनो, सर्वांना माहिती आहे आता कायद्याचं वेटेज जवळजवळ किती मार्कांसाठी झालेलं आहे, 120 गुणांसाठी. म्हणजे 60 क्वेश्चन 120 गुणांसाठी. त्या 60 मधले 5 क्वेश्चन जे पेपर फर्स्टमध्ये असणारे 10 गुणांसाठी, म्हणजे RTI आणि लोकसेवा हक्क अधिनियम. आणि पेपर सेकंडमध्ये 55 प्रश्न असणार आहेत, ते 110 गुणांसाठी. त्याच 55 प्रश्नामध्ये 10 प्रश्न कोणत्या घटकावर असणार आहेत, तर सर्वात जुना कायदा म्हणजे इंडियन पिनल कोड, भारतीय दंडसंहिता 1860 यावर 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांसाठी. आणि हे स्ट्रक्चर जे आता 2019चं जर प्रश्नपत्रिका पाहिली मित्रांनो, तर आतापर्यंतच्या कायद्याच्या सर्व प्रश्नपत्रिकेत सर्वात अवघड प्रश्नपत्रिका समजली जाते. कारण ती प्रश्नपत्रिका कन्सेप्टवर आलेली होती, कन्सेप्ट ओरिएंटेड होती. आणि यामुळे काय झालं की जवळजवळ सर्व क्लासेसवाले असो किंवा कोणतेही विद्यार्थी असो, सर्वांनाच हे 60च्या 60 प्रश्न किंवा जमलेले नाहीत आणि जमण्यासारखेही नव्हते. कारण कसं होतं की त्यामुळं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की 120 गुणांपैकी 120 गुण पडतीलच असं नाही, ते पूर्णपणे प्रश्नपत्रिकेवर डिपेंड असतं की प्रश्न कसे येतात. आता 2018चं प्रश्नपत्रिका जर पाहिली तर ती सोपी होती. म्हणून आपल्याला अभ्यास करत असताना ह्या 2019च्या पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे. आपण ते लेक्चर तर तुम्हाला दिलेलेच आहेत. ॲप्लिकेशनवर असून सचिन ढवळे मॅथ्स रिजनिंग अकॅडमी ह्या ॲप्लिकेशनवर भेटतील किंवा तोच कोर्स तुम्हाला अभिनव नव भारत या ॲप्लिकेशनवरही भेटेल. कुणाला काही शंका वाटली तर मलाही कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता. आता मी माझ्या प्रयत्नाने जेवढं मला जमन तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आता चला मित्रांनो, 2019च्या PSI मुख्य परीक्षेला आलेले जे काही 10 प्रश्न आहेत IPCचे ते आता आपण सविस्तर पाहूयात. पहिला प्रश्न होता की भारतीय दंडसंहिता 1860 मधील प्रकरण ... मध्ये निवडणूक संबंधित अपराधांची तरतूद दिलेली आहे. म्हणजे हा प्रश्न प्रकरणावर आलेला आहे. आता तुम्हाला विचारले कोणत्या प्रकरणामध्ये भारतीय निवडणूक संबंधित अपराधांची तरतूद केलेली आहे, कोणत्या प्रकरणामध्ये. आता यासाठी तुम्हाला प्रकरणात मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की अभ्यास करताना नेहमी प्रकरण वाईज करा. प्रकरण समजलं तर कायदा समजतो, कायदा समजलं का कलमही सहज असं लक्षात राहतात. आता तत्पूर्वी मी तुम्हाला हा प्रश्न तर सांगणार आहे कसं सोडायचं, पण आधी तुम्हाला माहिती देतो. IPCमध्ये किती प्रकरणं आहेत त्यावर मी तुम्हाला माहिती देतो. आता IPCमध्ये मित्रांनो किती प्रकरणं आहेत, तर IPCमध्ये आहेत, आता तसं जर विचार केला तर IPC कधी आला आहे, IPC 1860, तर तो 1 जानेवारी 1862 पासून लागू आहे. तसा 6 ऑक्टोबर 1860लाच मंजूर झालेला आहे. इंडियन पिनल कोड काय आहे की जी एक दंडसंहिता आहे. म्हणजे भारतामध्ये फक्त त्याला काय केलं आहे, अपराधाचं स्वरूप, त्याची व्याख्या आणि त्याला असणाऱ्या शिक्षेचं
प्रावधान किंवा प्रोव्हिजन, IPC म्हणजे एक प्रोव्हिजन आहे आणि CRPC त्याला असणारी प्रोसिजर आहे. आता मी जास्त यावर सांगत बसणार नाही, तुम्हाला फक्त एवढं समजून घ्यायचं की इंडियन पिनल कोड 1860 हा अपराधाचे स्वरूप, त्याची व्याख्या, त्याला असणारी शिक्षा, ह्या साऱ्या गोष्टी त्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये टोटल किती कलम आहेत? 511 कलम आहेत. आणि हेच कलम, काही कलमांचा समूह म्हणजे प्रकरण, काही कलमांचा समूह म्हणजे प्रकरण किंवा प्रकरणातला घटक भाग म्हणजे कलम, असे आपण कलम 50 मध्ये सुद्धा व्याख्या पाहिली होती. आता ह्या 511 कलम असतील, त्याच्यामध्ये जर आपण विचार केला, आपण नेहमी म्हणतो 23 प्रकरणं आणि 511 कलम, 511 कलम. पण मित्रांनो 23 प्रकरणं, त्याच्यामध्ये जर आपण प्रकरण 5A, प्रकरण 5A, प्रकरण 9A, प्रकरण 20A हे जर काउंट केले तर आपले प्रकरण टोटल 26 बसतील. मग किती? 26 प्रकरणं बसतील. अभ्यास करताना आपण नेहमी म्हणतो 23 प्रकरणं आणि 511 कलम, पण हे जर नवीन ॲड झालेले 3 प्रकरण आहेत, 5A, 9A, 20A आणि असे 26 प्रकरण आहे. आता ह्या प्रकरणावर मी सविस्तर तुम्हाला सांगेल, ते सुद्धा लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. जर आयोगाने मागच्या वर्षी एक प्रश्न विचारला असेल तर कदाचित ह्या वर्षी पण विचारला जाऊ शकतो. असं काही नाही की तसाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, वेगळ्याही पद्धतीने विचारला जाऊ शकतो, पण ते नॉलेज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, आता मी तुम्हाला त्या संबंधित सांगेन की प्रकरण 23 कसे आहेत. पहिलं जे प्रकरण आहे IPCचं, प्रकरण 1 जे आहे IPCचं, ते काय सांगतं? कोणताही कायदा असला तर त्याची ओळखच सांगतं. म्हणजे पहिलं प्रकरण कलमांचा विस्तार आहे 1 ते 5 आणि ती काय आहे? प्रस्तावना आहे. म्हणजे कायद्याची ओळख आहे. IPC कुठं लागू आहे, भारतात कधी लागू झाला, त्याचं नाव काय, कुठं कुठं लागू आहे आणि विस्तार, नाव, प्रारंभ, विस्तार किंवा भारतात लागू कसा आहे, भारताच्या बाहेर कसा लागू आहे, क्षेत्राच्या बाहेर कसा लागू आहे, ह्या साऱ्या गोष्टी प्रकरण 1 मध्ये असणार आहे. प्रकरण 2, प्रकरण 2 मध्ये काय आहे? विस्तार काय? 6 ते 52A. यामध्ये काय मित्रांनो? फक्त व्याख्या आहे. व्याख्या काय आहे? काही शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणजे स्त्री पुरुष, वचन, लिंग, भारत देशाची सुद्धा व्याख्या केलेली. कलम 18 मध्ये भारत, 18 पगड जातीचा भारत अशा मेट्रिक्स दिल्यात. व्यक्तीची केलेली आहे, न्यायालयाची केलेली, न्यायाधीशाची केलेली आहे. ह्या सर्व काय आहे? व्याख्या. म्हणून प्रकरण 2 ला सुद्धा काय म्हटलं जातं? कारण ह्या व्याख्या समजल्या तर तिथून पुढचा जो IPC आपल्याला समजायला सोपा जाणार आहे. म्हणून प्रकरण 2 ला काय म्हटलं गेलं? IPCच्या कुलपाची चावी पण म्हटली गेलेली आहे किंवा अंधारात प्रकाश दाखवणारा दिवा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. प्रकरण 3, प्रकरण 3 काय? शिक्षाविषयी तरतुदी. म्हणजे त्याचा विस्तार काय? 53 ते 75, 53 ते 75 म्हणजे शिक्षा. आता यामध्ये 5 स्वरूपाच्या शिक्षा असतात. म्हणजे काय? कारावास, सश्रम साधा किंवा आजन्म कारावास, नंतर मृत्यूदंड, द्रव्यदंड, मालमत्ता जप्त होणे, हे 5 प्रकारच्या शिक्षा ह्या प्रोव्हिजन केलेले. प्रकरण 4, प्रकरण 4 कशासाठी? सर्वसाधारण अपवाद, नाही मी गुन्हेगार असं केलेलं आहे. सर्वसाधारण अपवाद 176 ते 106 असा विस्तार आहे. सर्वसाधारण अपवाद काय मित्रांनो? की बाबा त्या ठिकाणी ती कृती जर तुमच्या एखाद्या कृतीमुळे समोरच्याचं नुकसान होतंय आणि तो समोरच्याला अपराध पण वाटतोय, परंतु तो अपराध नसतो. म्हणजे ती कृती एखाद्याला नुकसानकारक असते, हानिकारक असते, परंतु ती कृती अपराध नसते. असे जे अपवाद आहेत 76 ते 106, म्हणजे एखाद्या 7 वर्षाच्या आतल्या लहान लेकरांनी कोणताही अपराध केला तरी सुद्धा तो अपराधी होत नाही, हे अपराध म्हणजे. आणि एखाद्या नकळत नशा झालेल्या व्यक्तीकडून नकळत एखादा गुन्हा झाला तरी सुद्धा त्याला गुन्हेगार समजला जात नाही, अपराधी समजला जात नाही. अशा किंवा अपघाती ॲक्सिडेंटली एखादा माणूस मेला गेला तरी सुद्धा तो अपराधी होत नाहीत. ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे काय? जरी ते कृत्य अपराधिक दिसत असेल, त्याने एखादं नुकसान होत असेल, हानी होत असेल, तरी सुद्धा तो व्यक्ती अपराधी होत नाही. हेच प्रकरण 4 सांगतो. प्रकरण 4 नाही मी गुन्हेगार, सर्वसाधारण अपवाद. प्रकरण 5 काय आहे मित्रांनो? प्रकरण 5 आता प्रकरण 5 कशी संबंधित आहे? चितावणी म्हणजे 107 ते 120 चितावणी, अबॅटमेंट म्हणतो त्याला किंवा अपप्रेरणा. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं? कट, प्रोत्साहन, मदत, त्याचबरोबर चुकीचं मार्गदर्शन करणं, चुकीची माहिती देणं, हे साऱ्या गोष्टी चितावणीमध्ये येतात. हे प्रकरण 5. आता पुढचे प्रकरण आपण फास्टमध्ये पाहणार आहोत. 5 नव्याने ॲड झालेले. कधी झालेले प्रकरण 5 नव्याने ॲड? तर मित्रांनो हे प्रकरण 5 1913 ॲड झाले. आता या ठिकाणी चितावणी होती ऑलरेडी. कट, प्रोत्साहन, मदत किंवा चुकीचं मार्गदर्शन करणं हे चितावणीमध्ये मोडत होतं. परंतु विषय काय होत होता की या ठिकाणी संगनमत, त्या ठिकाणी कृती आवश्यक लागायची. चितावणीला काय लागायचं? कृती आवश्यक लागायची. पण इथं मात्र नुसतं संगनमत असलं एखाद्या फौजदारी पात्र कटामध्ये तरी सुद्धा तो अपराध असायचा. म्हणून त्या 5A ची गरज पडली. त्याच्यामध्ये विस्तार काय? 120A
120 ओके 120 आणि 120 ची गरज पडली म्हणजे फौजदारी पात्र कट. या ठिकाणी कृती करणं म्हणजे एखादा अपराधी कृती किंवा फौजदारी पात्र कृती करणं आवश्यक नाही. या ठिकाणी फक्त संगनमत होणं सुद्धा अपराध आहे, म्हणून हे नव्याने ॲड झालेलं प्रकरण आहे प्रकरण 5A. आता प्रकरण 6 म्हणजे आदिदेश पहा. प्रकरण 6 म्हणजे आदिदेश पहा. हे याचा विस्तार काय देश, याचा विस्तार आहे 121 ते 130 म्हणजे देशविरोधी कारवाया असणार आहे. देशविरोधी कारवाया. आता देशविरोधी कारवाया म्हणजे काय, त्याच्यात 124 सुद्धा असेल, त्याला आपण काय म्हणतो सेडिशन किंवा देशद्रोह, राजद्रोह किंवा देशविरुद्ध युद्ध उपकरणे, पूर्वतयारी करणं, शस्त्र जमवणे, मालमत्ता लुटणं, ह्या साऱ्या गोष्टी देशविरोधी कारवाया प्रकरण 6 मध्ये येतं. आणि मग मी त्याची ट्रिक्स काय दिली होती, प्रकरण 6 आदिदेश पहा. आता प्रकरण 7 लष्कराला 7. प्रकरण 7 लष्कराला 7. आता प्रकरण 7 कसे संबंधित आहे तर त्याचा विस्तार आहे 131 ते 140. आता हे कसे संबंधित आहे, लष्करी संबंधित आहे. म्हणजे लष्कराचं बंड घडून आणू नये, त्यांना चेतावणी देऊ नये, पळून आलेल्या लष्कराला आसरा देऊ नये, त्यांचे कपडे घालून तोतेगिरी करू नये, हे सारे अपराध प्रकरण 7 मध्ये आहे. म्हणून प्रकरण 7 लष्कराला द्या 7 अशी मेट्रिक दिली ती. प्रकरण 8 सार्वजनिक शांततेची लावली वाट. सार्वजनिक शांततेची लावली वाट अशी माझी ट्रिक्स आहे. पण त्याचा विस्तार कसा 141 ते 160 म्हणजे काय, बेकायदेशीर जमाव असन, दंगा असन, दंगल असन, मारामारी असन, ते पांगव त्या संबंधित जे काही अपराध होणार असन, बेकायदेशीर जमाव, दंगा, दंगल, मारामाऱ्या ह्या संबंधित जे काही अपराध असतील आणि त्या संबंधित जे काही गुन्हे असतील त्याला असणाऱ्या शिक्षा असतील, हे प्रकरण 8 मध्ये असणार आहे. प्रकरण 9 कोणा संबंधित आहे, लोकसेवक. आता लोकसेवकाची व्याख्या IPC 21 मध्ये केलेली आहे. लोकसेवक. आता हे लोकसेवकावर अंकुश ठेवण्यासाठी प्रकरण 9 आहे. त्याचा विस्तार काय आहे 161 ते 171. 161 ते 171 म्हणजे लोकसेवकांनी काय करायचं, त्यांच्या कामावर कर्तव्यावर एक प्रकारे अंकुश, म्हणजे कसं आहे, लोकसेवकांनी भ्रष्टाचार करायचं नाही. आता पहिले कलम जे आहेत 161 ते 165 ते थोडक्यात निरसन किंवा निष्क्रिय झाल्यासारखे. का, कारण 9 सप्टेंबर 1988 एक कायदा लागू झाला. कोणता झाला, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा एक विशेष कायदा आहे. तो लागू झाल्यामुळे 161 ते 165 हे कलम थोडक्यात निष्क्रिय झाल्यासारखे आहेत. म्हणजे आता फक्त 166 पासून ते 171 पर्यंतच कलमांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी पाहायचा. यामध्ये पण लोकसेवकाच्या कामावर अंकुश ठेवणार आहेत. म्हणजे लोकसेवकांनी कायद्याची अवज्ञा करायची नाही, खोटे दस्तावेज बनवायचे नाही, लोकसेवकांनी व्यापार करायचा नाही मनाई असल्यावर, लोकसेवकांनी दुसऱ्याला नुकसान होईन असे दस्तावेज बनवायचे नाही, किंवा लोकसेवकाचे कपडे घालून तोत्यागिरी करणं, हे साऱ्या गोष्टी ह्या प्रकरण 9 मध्ये. मग आता प्रकरण 9 हे लोकसेवकावर अंकुश ठेवतं. म्हणजेच काय, त्या लोकसेवकाला काय म्हणायचं, प्रकरण 9 आमच्या घामाचं नको खाऊ, जर भ्रष्टाचार करणारा लोकसेवक असेल तर. आता पुढचं 9 प्रकरण 9 कधी ॲड झाले मित्रांनो, तर हे 1920 ला ॲड झाले. कधी, 1920 ला ॲड झाले. आता प्रकरण 9 हे निवडणुकी संबंधित आहे. निवडणुकी संबंधित. आता यांचा विस्तार काय 171 A to 171 A B C D E F G H I म्हणजे हे कलम आहेत. ओके. आता हे 1920 ला ॲड झालेला असेल. आता हे काय आहे, निवडणुकी संबंधी. आता मित्रांनो, ह्या प्रकरणाचा विचार करत असताना लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 सुद्धा विचार करायचा असतो. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 सुद्धा विचार करायचा असतो. त्यामधल्या तरतुदी जास्त विचारात घेतल्या जातात, कारण विशेष कायदा आहे ना. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं, विशेष कायदा, स्थानिक कायदा IPCच्या कलम 5 नुसार नेहमी याला IPCला वरचढ ठरेल, पण IPCचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. आता 171 मध्ये काय, निवडणुकी संबंधित हक्क आहे. निवडणुकी संबंधित हक्क. आता निवडणुकी संबंधित हक्क काय असतात, की उभं राहणं, न राहणं, मतदान करणं, न करणं. ब म्हणजे भ्रष्टाचार. बी म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे तो थोडक्यात लाचलुचपत. लाचलुचपत म्हणजे काय, की पैसे देऊन मतं करायला लावणं, किंवा लाचलुचपतमध्ये काय येईल, की पैसे घेऊन किंवा लाच घेऊन उभं राहणं, न राहणं, निवडणुकीचा हक्क बजावणं, न बजावणं. सी म्हणजे काय करणं, त्याच्यावर एक प्रकारे दादागिरी करणं, किंवा आपण त्याला काय म्हणतो दसंग किंवा दादागिरी करून त्याला हक्क बजवायला लावणं किंवा न लावणं. डी मध्ये सुद्धा काय तोत्यागिरी असते, म्हणजे दुसऱ्याचं मतदान तिसऱ्याने मारणं, हे एक प्रकारे. ई म्हणजे ई हा शिक्षा कलम आहे कशाला, बीला. बला शिक्षा कलम आहे ई कशाला, लाचलुचपत केली असन इलेक्शनमध्ये, त्याला ई मध्ये शिक्षा आहे. एफ हा कशाला शिक्षा आहे, सी ला एफ शिक्षा आहे. सी म्हणजे काय,
की या ठिकाणी काय केलेलं आहे, जबरदस्ती करून वगैरे किंवा दादागिरी करून एखाद्याला मतदान करायला लावणं, न करायला लावणं किंवा त्याला भीती घालवणं, धमकी देणं, त्याची एफमध्ये शिक्षा आहे. जी म्हणजे आपला गण्या काय करतो या ठिकाणी इथं गण्याचं खोटं कथन, गण्या एखाद्या निवडणुकामध्ये उभा राहणाऱ्या उमेदवाराला नुकसान ह्या उद्देशाने खोटं काहीतरी कथन बितन करणं. म्हणजे हान्या काय करतोय, उमेदवाराला विचारत न घेता परस्परच खर्च करतोय, पैसे खर्च करतोय आणि त्याचा हिशोब जास्त होतोय. आणि आय म्हणजे काय, उमेदवारांनी हिशोब न ठेवणं, अजिबात हिशोब न ठेवणं, उमेदवारांनी हिशोब न ठेवणं किंवा चुकीचा हिशोब ठेवणं, ह्या सारे निवडणुकीशी संबंधित अपराध प्रकरण 9A मध्ये असतील. ओके, आता पुढचं प्रकरण आहे, आपल्याला प्रकरणावर सविस्तर पाहिजे त्याच्यामुळे लेक्चर फास्ट होईल मित्रांनो. प्रकरण 10. प्रकरण 10 कशा संबंधित आहे, हे सुद्धा लोकसेवका संबंधित आहे. लोकसेवका संबंधित म्हणजे लोकसेवकाच्या अवमानासंबंधित, लोकसेवकाच्या अवमानासंबंधित म्हणजे 172 ते 190 पर्यंत असेल. ओके, आता प्रकरण 11. प्रकरण 11 खोटं बोलू नको लेकरा. खोटं बोलू नको लेकरा म्हणजे खोटी साक्ष देणे वगैरे हे असणार आहे, त्याचा विस्तार असणार आहे 191 ते 229 अ. प्रकरण 11 म्हणजे खोटी साक्ष वगैरे, न्यायालयाच्या कामकाजात अडथळा वगैरे आणणं. प्रकरण 12. आता प्रकरण 12 काय, खोटे मुद्रांक आणि खोटे नाणे आणि मुद्रांक या संबंधित हे प्रकरण 12 आहे. आता हे मुद्रांक शासकीय मुद्रांक असते म्हणजे भारत देशाचे किंवा राज्य शासनाचे, आणि खोटे नाणे मग भारताचे असू शकतात, परकीय असू शकतात. यांचा विस्तार काय असणार मित्रांनो, 230 ते 263 अ. ओके, आणि प्रकरण 13. प्रकरण 13 म्हणजे 13 तराजू. 13 म्हणजे तराजू म्हणजे काय, खोटे वजन मापे 264 ते 267. खोटी कपटाने खोटे वजन व मापे वापरणं हे प्रकरण 13 आहे. कपटाने खोटे वजन व मापे वापरणे हे प्रकरण 13. आता प्रकरण 14. प्रकरण 14 सार्वजनिक उपद्रवाने केला सार्वजनिक आरोग्याचा सौदा. मग त्याचा विस्तार काय, प्रकरण 14चा विस्तार काय मित्रांनो, 268 ते 294 अ लॉटरीपर्यंत. म्हणजे हा सार्वजनिक उपद्रवामध्ये साऱ्या गोष्टी लॉटरीपर्यंत येते. आणि प्रकरण 15. प्रकरण 15 काय, धर्मासंबंधित आहे. धर्मासंबंधित म्हणजे 295 ते 298 पर्यंत. प्रकरण 16 काय आहे, प्रकरण 16 आहे जीविताशी संबंधित. जीवित म्हणजे खून, मारामाऱ्या, किडनॅपिंग, बलात्कार, विनयभंग, जबरी दुखापत, साधी दुखापत, सदोष मनुष्यवध, ह्या साऱ्या गोष्टी प्रकरण 16 मध्ये आहे. म्हणजे प्रकरण 16 पोटात आला गोळा, पोट हे आपल्या जीविताशी संबंधित आहे, असं मी तुम्हाला ट्रिक दिली होती. तर त्याचा विस्तार होईल 299 ते 377. ओके, आता प्रकरण 17. प्रकरण 17 काय, मालमत्तेला खतरा. म्हणजे हे प्रकरण 17 मालमत्तेला खतरा म्हणजे मालमत्तेशी संबंधित असणार आहे 378 ते 462 पर्यंत. किती, 462. नंतर प्रकरण 18. प्रकरण 18 कशा संबंधित आहे, तर ते बनावटीकरणासंबंधित आहे. कशाशी, बनावटीकरण. ओके, प्रकरण 18 कॉफीचा चिठुरा म्हणजे काय, एक तर बनावटीकरण केले कशासाठी, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी. मग त्याचा विस्तार काय असणार आहे 463 ते कितीपर्यंत असणार आहे मित्रांनो, 463 ते 489. त्यात पण काही 489 ए बी सी डी ई. आता 489 ए बी सी डी ई हे कशासाठी आहेत, नोटांच्या जे बनावटीकरण आहे, नोटा, चलनी नोटा. ओके, आता आपल्याला पाहिलं आपण प्रकरण 18. प्रकरण 19. प्रकरण 19 कशा संबंधित आहे, संविधाभंग, करारभंग. त्यात फक्त एकच कलम. आता त्याचा विस्तार आहे 490 ते 492. त्यात एकच कलम लागू आहे 491. तो म्हणजे काय, जे असहाय्य व्यक्ती, अपंग व्यक्ती, अज्ञान व्यक्ती, त्यांच्या जबाबदारी, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी ज्या व्यक्तीवर आहे, ज्या पालकावर आहे, त्यांनी तो करारभंग करायचा नाही, संविधाभंग करायचा नाही. हे NC आहे, सगळे अदखल आहे. आणि 491 492 रद्द झालेला आहे. कारण ते कामगार काही कायदे आल्यामुळे त्यांचं काही एवढं महत्त्व राहिलेलं नाही आणि त्याला फौजदारी स्वरूप देणं चुकीचं वाटत होतं, म्हणून त्याला निरसित करण्यात आलेलं आहे. आता प्रकरण 20 हे विवाह संबंधित अपराध आहे. विवाह संबंधित अपराध मग याचा विस्तार काय मित्रांनो, 493 ते 498. विवाह संबंधित म्हणजे काय, एखाद्या महिलेशी बेकायदेशीरित्या विवाह करणं, तिला फसवून विवाह करणं, पळून घेऊन जाणं, संभोग ठेवणं किंवा कपटीपणाने विवाह करणं, पती पत्नी हयात असताना परत विवाह करणं, हे सारे अपराध प्रकरण 20 येतील. आता प्रकरण 21. प्रकरण 21 काय, तर डिफेमेशन, अब्रू नुकसान. तत्पूर्वी मित्रांनो प्रकरण 20A नव्याने ॲड झालेलं ते लक्षात राहू द्या. प्रकरण 20A. प्रकरण 20 कशा संबंधित आहे, क्रूर वागणूक 498A.
कधी ॲड झाला हा 25 डिसेंबर 1983. कधी ॲड झाला 25 डिसेंबर 1983. आता 25 डिसेंबर तारीख लक्षात राहिली पाहिजे. 498 क्रूर वागणूक किंवा महिलेस क्रूर वागणूक देणं की जी आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते, मग तिला ते मानसिक शारीरिक त्रास सगळा काही त्रास असेल तो नव्याने ॲड केला. 3 वर्ष शिक्षा, सश्रम कारावास, अजामीनपात्र अपराधी. आता प्रकरण 21. प्रकरण 21 काय आहे मित्रांनो की डिफेमेशन, अब्रू नुकसान. काय आहे? अब्रू नुकसानीसाठी आहे. अब्रू नुकसान, डिफेमेशन म्हणतो आपण त्याला. प्रकरण 21 अब्रू नुकसान. मग त्याचा विस्तार काय 499 ते 502. म्हणजे या ठिकाणी एखाद्याला लिहिण्याच्या माध्यमातून, वक्तव्याच्या माध्यमातून, साहित्य छापून किंवा विकून एखाद्याचा अब्रू नुकसान करणं किंवा त्याच्या व्यवसायास हानी पोहोचवणं, त्याच्या प्रतिष्ठेस हानी पोहोचवणं, हे सारं अब्रू नुकसानीसाठी असणारे. आता राहिलेले 2 प्रकरणं. प्रकरण 22. प्रकरण 22 काय सांगतोय मित्रांनो, धाक दपटशा किंवा धमकी, शिवीगाळ, धाक दपटशा या साऱ्या गोष्टी येतात. याचा विस्तार आहे 503 ते 510. आणि शेवटचं प्रकरण 23 म्हणजे कोणता 511 की ज्या अपराधांच्या प्रयत्नांना शिक्षेची प्रोव्हिजन नाही, तरतूद नाही IPC मध्ये, त्यांना सर्वांना शिक्षा 511 नुसार दिली जाईल. त्या अपराधाच्या जास्तीत जास्त निम्म्यापर्यंत. आणि द्रव्यदंड आहे तेवढाच द्रव्यदंड जास्तीत जास्त केला जाऊ शकतो. ह्या प्रकरणाचं ओळख स्वरूप मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. लेक्चर जास्त लेंथी होईल, परंतु यावर जर एक प्रश्न येत असेल तर आपल्याला तेवढा वेळ देणं आवश्यक आहे. चला आता मी तुम्हाला जी काय IPCचे 23 प्रकरणं म्हणा किंवा 26 प्रकरणं म्हणा, हे 5A, 9A, 20A पकडून ह्या प्रकरणाची ओळख करून दिली. आता मी तुम्हाला जी काही प्रश्नपत्रिका कशी टॅकल करायची, कशी सोडवायची यावर मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करेल. आता मित्रांनो आपल्याला माहीत झाले प्रकरणाची सर्व माहिती आलेली आहे. तर लेक्चरमध्ये आपल्याला किंवा क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न कसा सोडवायचा यावर आता आपण बघायचं. आपल्याला 9A माहीतच नाही, याचं उत्तर आता 9A आपल्याला सगळ्यांना माहिती, पण आपल्याला माहीतच नाही. तर आपल्याला काय प्रश्न दिला होता की भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये प्रकरण टिंबटिंबमध्ये निवडणूक संबंधित अपराधांची तरतूद केलेली आहे. आता यामध्ये पहिला ऑप्शन पाहू, प्रकरण 9. आता प्रकरण 9 मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रकरण 9 काय होतं, आमच्या कष्टाचं कमी खा भाऊ किंवा खाऊ नको भाऊ, असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे लोकसेवक. लोकसेवकमध्ये प्रकरण 9. लोकसेवकाचा विस्तार ह्या प्रकरण 9 मध्ये किती होता 161 ते 171. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं 161 ते 171 मध्ये सुद्धा 161 ते 165 निष्क्रिय झालेले होते किंवा काय. म्हणजे इथं लोकसेवक येतात, लोकसेवकावर काम करताना अंकुश ठेवण्यासाठी. म्हणजे हे नसणारे एलिमिनेटिंग टेक्निक वापरायचं, कट करायचं. आता प्रकरण 9A हा निवडणुकीच्या संबंधित होते. आपल्याला माहिती 171 A पासून ते 171 I पर्यंत, 171 A पासून तर 171 I पर्यंत, 171 A पासून ते 171 I पर्यंत हे मी तुम्हाला सांगितलं निवडणूक. आता प्रकरण 9A हा निवडणुकीच्या संबंधित आहे. आता हा लक्षात कसा ठेवायचा, जसं भारतीय राज्यघटनेचा भाग 9A हा स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधित आहे, तसंच हा त्यांच्या निवडणुकी संबंधित असं समजू प्रकरण 9A. आणि हे प्रकरण 10 काय लोकसेवकाच्या अवमानाविषयी, लोकसेवकाच्या अवमानाविषयी. त्याचा विस्तार काय 172 ते 190. आणि प्रकरण 11A आहे का अस्तित्वात, तर नाही आहे. जर एलिमिनेटिंग टेक्निक वापरली, इथं एक कट झाला, इथं एक कट झाला आणि राहिले ह्या 2 मध्येच संभ्रम, तर तुम्हाला 9A निवडणूक आयोग आलं उत्तर. तुम्हाला काय गरजच नाही जास्त डोकं लावायची. ठीक आहे, सर्व प्रकरण माहिती असेल तरी उत्तर डायरेक्ट येणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला सर्व प्रकरणं माहीत नाही, 1 किंवा 2 इथं एलिमिनेटिंग टेक्निक म्हणजे पर्याय कट मेथड वापरून सुद्धा कट करू शकता आणि उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ओके. आता पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, क्लिअर दिसते ना? ओके. पुढचा प्रश्न काय आहे की भारतीय दंडसंहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत. बरोबर नाहीत म्हणजे काय आहे, चूक आहेत. बरोबर नाहीत म्हणजे काय आहे, चूक आहे. पहिला आहे कोणत्याही न्यायालयासमोर बाल गुन्हेगारी तत्वाचा बचाव दाखल करता येतो. आता मित्रांनो हा प्रश्न रद्द झालेला आहे प्रश्न. आता तुम्ही म्हणा सर रद्द कसा झाला, कारण कसं आहे पहा की IPC मध्ये संपूर्ण जरी अभ्यास केला तुम्ही 511 ते 511 कलमाचा बाल गुन्हेगाराबाबतचा, असं काही तिथं फक्त एक 82 कलम 82 आणि कलम 83 मध्ये बाल गुन्हेगारांचा उल्लेख वगैरे आढळतो. परंतु त्यांची प्रोसिजर कशी असली पाहिजे हे आपल्याला CRPC 27 मध्ये पाहिजे. कुठं पाहिजे, CRPC 1973 मधील 27 कलम मध्ये पाहायला भेटत. आता त्या CRPCच्या 1973 मधील कलम 27 मध्ये काय प्रोव्हिजन आहेत की त्यामध्ये अशा प्रोव्हिजन आहे की तो 16 वर्षाखालील बाल गुन्हेगार 16 वर्षाखालील, परंतु त्याने आजन्म कारावास किंवा मृत्यूदंडाचा अपराध केलेला नसेल तर, मृत्यूदंडाचा अपराध
केलेला नसेल तर त्याला मुख्य न्याय दंडाधिकारीच्या न्यायालयापुढे संपरीक्षा चलन, मुख्य न्याय दंडाधिकारी समोर त्याची संपरीक्षा चलन, किंवा ज्युएनाइल कोर्ट असन, ज्युएनाइल जस्टिस ॲक्टनुसार ज्युएनाइल कोर्ट असन, बालक अधिनियम 1960 म्हणून, किंवा ज्युएनाइल कोर्ट ज्युएनाइल जस्टिस ॲक्टनुसार किंवा बालक अधिनियम कोर्ट असेल यानुसार कोर्ट असन, त्या ठिकाणी त्याची संपरीक्षा चलेल आणि वय किती असेल 16 वर्षाच्या बालगुन्हेगार खालील म्हणजे आतील, 16 वर्षाच्या आतील. परंतु जर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राज्याचे ज्याचे चिल्ड्रन ॲक्ट होते, परंतु 1986 पासून एकच ॲक्ट आला आहे. ओके, 1986 पासून एकच ॲक्ट आलेला आहे, ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट असेल किंवा बालगुन्हेगार कायदा. म्हणजे आधी सगळे काय होते चिल्ड्रन ॲक्ट होते. 1986 पासून एकच ॲक्ट आलेला आहे, ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट असेल त्यानुसार त्यांचा आणि ह्या ज्युएनाइल जस्टिस ॲक्टनुसार बाल गुन्हेगाराचं जर वय विचारलं, मुलीच्या बाबतीत 18 वर्षाखालील आणि मुलाचं वय 16 वर्षाखालील. आणि ही प्रोसिजर पूर्णपणे CRPC 1973 मधील कलम 27 नुसार सुद्धा घेता येते. आणि यांनी मात्र प्रश्न काय विचारला IPC 1860 नुसार. आता त्यामुळं कदाचित हे पण रिझन असू शकतो, पण हा प्रश्न रद्द झालेला आहे. आपण त्याच्यावर जास्त काही चर्चा करणार नाही, कारण प्रोसिजर CRPC मध्ये. ओके, आणि ही प्रोसिजरवर असणारे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे यांनी देतानाच IPC 1860 केला. कदाचित प्रश्न टाईप करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असू शकतात. आता पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता 1860 मधील डॅश डॅश मध्ये जीवितात धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घातकी कृतीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे. म्हणजे असा प्रश्न विचारलेला आहे की IPC 1860 मध्ये कशामध्ये जीवितात धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचे संभव असलेली घातकी कृतीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे. आता आपण पर्यायाकडे येऊ. आपल्याला काहीच माहित नाही असं समजायचं. आता आपण कुठे आलोय, पर्यायाकडे आलो. पहिला पर्याय आहे कलम 268. आता कलम 268 मध्ये काय दिलेले तर कलम 260 मध्ये सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या दिलेली. कशाची? सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या दिलेली. कशाची? सार्वजनिक उपद्रवाची. आता मित्रांनो, सार्वजनिक उपद्रव कशाला म्हणतात? जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या विहित किंवा खाजगी मालमत्तेत किंवा तोच व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, मग व्यक्ती असं नाही तर व्यक्तीचा समूह असेल, हे जेव्हा सार्वजनिक त्यांचे हक्क उपभोगत असतील किंवा त्यांच्या खाजगी मालमत्तेत त्यांचे हक्क उपभोगत असतील, असे हक्क उपभोगत असताना एखाद्या कोणाच्याही, मग ते बेकायदेशीर कृती असो किंवा बेकायदेशीर अकृती असो, यामुळे काय होणार आहे की त्यांचे हक्क उपभोगत असताना त्यांना भय, धोका, नुकसान, त्रास, इजा ह्या साऱ्या गोष्टी फेस करावं लागणार असेल तर त्याला काय म्हणायचं? सार्वजनिक उपद्रव. सार्वजनिक उपद्रव कशाला म्हणायचं? की तुमच्या एखाद्या कृतीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे किंवा अकृतीमुळे कोणत्याही एखाद्या व्यक्तीला त्याच्या खाजगी मालमत्तेच्या क्षेत्रात म्हणा किंवा सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक सेवा घेत असताना भय, धोका, त्रास, नुकसान, इजा ह्या साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागत असतात तर त्याला काय म्हणायचं? सार्वजनिक उपद्रव म्हणायचं. म्हणजे आता इथं मात्र हा कट झाला, हा पर्याय कट झाला. कलम 268 मध्ये काय? सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या, त्याच्यामुळे याचा संबंध येणार नाही. इथं काय विचारलंय? धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याच्या संभव असलेली घातकी कृती करणारा अपराध. आता पुढचा 270. कलम 270 आहे का? कलम 270 आहे का? तर आहे मित्रांनो, कलम 270 आहे. का आहे? कारण आपण पाहिलं 268 मध्ये सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या, 269 मध्ये रोग पसरवण्याचीच कृती असते पण ती हायगाईची कृती असते आणि त्याला 6 महिने शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. आणि इकडं 270 मध्ये रोग पसरवण्याची कृती असते पण ती घातकी असते. घातकी म्हणजे कसं? मला कोरोना झाला आणि मी विदाऊट मास्कचा, क्वारंटाईन न होता विदाऊट मास्कचा मी ट्रेनमध्ये फिरतोय, म्हणजे मी कोणती कृती करतोय? घातकी. आणि ती जर हायगाईची असेल, हायगाईची म्हणजे काय? मला कोरोना झालाय आणि मला माहिती नाही कोरोना झालेला आहे, तरी पण मी काय करतोय? आसपास परिसरात फिरतोय, म्हणजे ते हायगाईपणा करतोय. घातकी कृती वेगळी, हायगाई कृती वेगळी. हायगाई असेल तर 269 नुसार अपराध आहे, दखलपात्रता आहे, 6 महिन्यापर्यंत कारावास आहे. आणि ती जेव्हा घातकी असेल तर कलम 270 नुसार अपराध आहे आणि त्याला शिक्षा किती आहे? 2 वर्षापर्यंत कारावास असणार आहे. परंतु मित्रांनो, इथं मात्र उत्तर मिळू शकतं, पण तुम्हाला समजा तोही पर्याय माहीत नसेल तर हा पर्याय टॅकल. 279 काय आहे? 279 सांगतो, बेधडकपणे, निष्काळजीपणाने किंवा बेधडकपणाने काय करणं? वाहन हाकणे. वाहन, आता आपण पाहतो बाईक रायडर्स स्टंट मारतात मुली कॉलेजने जात असताना, आणि असे स्टंट मारत असताना कुठेतरी त्यांच्या ते बेधडकपणामुळे, हलगर्जीपणामुळे मुली घाबरतात, मुली बिचकतात आणि ते कधी कधी तो बाईक रायडर स्लिप झाला तर त्या मुलींना धोकाही पोहोचू शकतो. म्हणजे ह्या कृतीमुळे धोका, भय, नुकसान या साऱ्या गोष्टींचा त्यांना या ठिकाणी त्रास होऊ शकतो, इजा होऊ शकते. हा वाहन असल्यामुळे हा कट होईल.
आणि कलम 294 ही लॉटरी सुद्धा सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणारी असते मित्रांनो. जुगार खेळणारे लोक आपल्याला माहिती कधी सुधरत नाहीत. मग या लॉटरी सुद्धा राज्य सरकारच्या मान्यतेने असेल तर ती योग्य आहे, ती कायदेशीर आहे. पण राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय जर कोणी लॉटरी चालवत असेल तर ती बेकायदेशीर असेल. म्हणजे हा सुद्धा पर्याय कट होईल. आणि मग राहिला पर्याय कोणता? 2. कलम 270 मध्ये एखादा रोग पसरवण्याच्या उद्देशाने केलेली घातकी कृती अपराध आहे, त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. म्हणजे पर्याय 2 या ठिकाणी योग्य असेल. चला, व्हिडिओ छोटा व्हावा म्हणून आपण थोडंसं फास्ट घेतोय, त्याच्यामुळं समजून घ्या. तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्हाला फास्ट ट्रॅक लेक्चरचीच गरज असणार आहे इथून पुढे. आता पुढचा प्रश्न, भारतीय दंड संहिता 1860 मध्ये डॅश डॅश मध्ये लोकसेवकाला क्षती पोहोचवण्याच्या धाकासंबंधीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे. धाकासंबंधी आता बघा, लोकसेवकासाठी आपण 2 प्रकरणं पाहिले. तर प्रकरण 9 म्हणजे लोकसेवकावर अंकुश ठेवणे, आणि प्रकरण 10 लोकसेवकाच्या अवमानाला जी काय असणारी प्रोव्हिजन आहे, तरतुदी आहेत लोकसेवकाचा अवमान होऊ नये म्हणून. आता या ठिकाणी भारतीय दंड संहिता 1860 मधील टिंबटिंबमध्ये लोकसेवकाला क्षती पोहोचवण्याच्या धाकासंबंधी क्षती. आता मित्रांनो, भीती वेगळी आणि धाक वेगळा. धाक एक तर जबर दुखापतीचा धाक असू शकतो किंवा मृत्यूचा धाक असू शकतो, आणि भीती म्हणजे आपली भीती अन्य कोणत्याही नुकसानाची भीती असू शकते. आता क्षती म्हणजे काय? नुकसान. आता क्षती म्हणजे काय? नुकसान. आता या क्षतीची व्याख्या IPCच्या कलम 44 मध्ये केलेली. नुकसान किती प्रकारचं असतं? 4 प्रकारचं असतं. शारीरिक, मानसिक, मालमत्तेचं आणि लौकिकतेचं म्हणजे प्रतिष्ठेचं. हे नुकसान पोहोचवण्याच्या धाकासंबंधीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे. धाकासंबंधीची म्हणजे तुमचं असं प्रकारचं नुकसान करू असं धाक दाखवलंय, तो माणूस म्हणजे घाबरलाय. म्हणजे भीतीपेक्षाही धाक दाखवणे, भीती दाखवणे, भीतीपेक्षाही मोठी भीती म्हणलं तर धाक. आणि हे धाकाच्या अपराधाची तरतूद दिलेली. म्हणजे लोकसेवकासाठी कोणतं प्रकरण आहे? लोकसेवकासाठी प्रकरण 10 आहे, आणि त्याचा विस्तार आहे 172 ते 190. म्हणजे या ठिकाणी लोकसेवकाचा समज बजावला, हजर नाही झाला किंवा समासास विरोध केला, गैरहजर राहिला, खोटी माहिती दिली, चुकीची माहिती दिली, सही केली नाही, असे अनेक अपराध या ठिकाणी. सरकारी कामात अडथळा असेल, पंच वगैरे असेल तर सही न करणे असेल किंवा पंच न होणे, असे सारे अपराध या ठिकाणी या प्रकरण 10 मध्ये आहे. तर आता आपण एलिमिनेटिंग टेक्निक वापरूयात आणि त्याचं उत्तर फाइंड आउट करूयात. पहिला ऑप्शन आहे कलम 172. आता कलम 172 याच्याशी संबंधित आहे का? लोकसेवकाला क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने धाक दाखवणे? तर नाही. कलम 172 कशा संबंधित आहे की जी काही समज असतं. आता समज 2 प्रकार, समज बजावणे. आता लोकसेवक, आता कलम IPC 21 मध्ये लोकसेवकाची व्याख्या आहे, 11 प्रकारचे लोकसेवक पाहिलेत. म्हणजे न्यायाधीशही लोकसेवक असेल किंवा एखादा पोलीस अधिकारी सुद्धा लोकसेवक असेल. मग लोकसेवकाचं समज असतं आणि ते समज बजावलं आणि तो फरारी झाला, म्हणजे हजर नाही झाला, त्यांनी ते समज बजावून दिलं नाही, म्हणजे समज घेतलं नाही, म्हणजे थोडक्यात फरारी झाला, लपून जरी राहिला. मग लोकसेवकाचा समज असेल तर त्याला 1 महिना 500 रुपये द्रव्यदंड, आणि ते न्यायालयाचा समज असेल तर 6 महिने 1000 रुपये द्रव्यदंड वगैरे आपण ह्या प्रोव्हिजन पाहिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय की 172 यामध्ये प्रश्नाला उत्तर आहे का? तर नाही. कारण हे समज संबंधित आहे. समज बजावणीच्या वेळेस फरारी होणं हा अपराध आहे. 172 नुसार लोकसेवकाच्या समज बजावणीवेळी फरारी होणं हा अपराध आहे. म्हणजे इथं हा बसणार नाही, एलिमिनेटिंग टेक्निकनी रद्द झाला. आता पुढचा 177 काय सांगतोय की बाबा खोटी माहिती देणं, लोकसेवकाला खोटी माहिती देणं. जर ते अपराधाशी संबंधित माहिती असेल तर त्याला 2 वर्षापर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, आणि जर इतर संबंधित माहिती असेल खोटी तर 6 महिन्यापर्यंत कारावास, द्रव्यदंड किंवा दोन्ही. आता अपराधाबाबत खोटी माहिती म्हणजे कसं? गावाचा पोलीस पाटील पोलीस स्टेशनला फोन करून सांगतोय गावामधला माणूस विष बाधेने मेलेला नाही तर साप चावून मेला. म्हणजे तो विष बाधेने मेलेला असतो, तो अपराध असतो. आणि इथं मात्र तो खोटी माहिती देतो की तो विष म्हणजे साप चावून मेला. म्हणजे जर त्या पोलीस पाटलाने लोकसेवकाला खोटी माहिती दिली म्हणजे त्याला 2 वर्षापर्यंत कारावास असेल 177 नुसार. आता कलम 180 म्हणजे मी तुम्हाला नेहमी लेक्चरमध्ये सांगतो, 80 म्हणजे आपली अंशू नावाची मुलगी. अंशूने काय केली? सही केली नाही. मग अंशूने लोकसेवकाच्या एखाद्या दस्तावेजावर सही केली नाही, नाकारले, तर अंशूवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. आता कोणता दस्तावेज असेल? FIR असेल, पंचनामा असेल, किंवा CRPC 1964, CRPC 164 नुसार एखाद्या आरोपीचा कबुली जबाब असेल मॅजिस्ट्रेट पुढे झालेला, त्या मॅजिस्ट्रेट पुढे त्या आरोपीने सही केली नसेल तर मात्र कलम 180 नुसार त्यांच्यावर कारवाई होईल. 3 महिन्यापर्यंत शिक्षा वगैरे आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपली अंशू सही करायला नको म्हणते. म्हणजे हा पण पर्याय नाही, कलम 177चा पण पर्याय नाही. हे तिन्ही पर्याय एलिमिनेट झाले. आता हे तिन्ही पर्याय एलिमिनेट झाले. आता राहिला कोणता? एकच राहिला. म्हणजे तो तुम्हाला जरी माहिती नसला तरी आपण ठरवू शकतो की 3 पर्याय कट झाले, म्हणजे 4था पर्याय उत्तर असू शकतो, म्हणजे 189. आता 189 मध्ये काय सांगितले? लोकसेवकाला क्षती पोहोचवण्याच्या
धाका संबंधी काय धाक दाखवणं, लोकसेवकाला आम्ही क्षती पोहोचू असं धाक दाखवतात. कशासाठी लोकसेवकाला धाक दाखवतात? की त्यांनी ती कृती करू नये किंवा करावं ह्या हेतूने तो धाक दाखवलेला असतो. त्या अपराधाला सुद्धा शिक्षा या ठिकाणी मित्रांनो आहे. त्याच्यामुळे हा अपराध सुद्धा एक राज्य शासनाने ठरवलं तर दखलपात्र करू शकतो, पण परंतु तो NC मध्ये आहे. ओके, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. आता पुढचा काय प्रश्न आहे की भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणती बाब ही अपप्रेरणा या गुन्ह्याचा घटक नाही? अपप्रेरणा. आता अपप्रेरणा हा IPCच्या कोणत्या प्रकरणामध्ये आहे मित्रांनो? प्रकरण 5. कशामध्ये? 5. त्याचा विस्तार काय आहे? 107 ते 120. आता 107 मध्ये कशाची व्याख्या दिलेली? अपप्रेरणाची व्याख्या दिलेली. कशाची व्याख्या दिलेली? अपप्रेरणाची. आता अपप्रेरणामध्ये काय काय मोडतं मित्रांनो? अपप्रेरणामध्ये कट मोडतं, प्रोत्साहन मोडतं, मदत मोडतं, मदत आणि नंतर चुकीचे मार्गदर्शन किंवा माहिती, हे सारे अपप्रेरणामध्ये मोडतात. आता बघा तुम्ही याच्यामध्ये आपण एक उदाहरण पाहू. आता गुन्हा करण्यास चितावणी देणे हा सुद्धा काय आहे? चितावणीचा घटक आहे, अपप्रेरणाचा घटक आहे. चितावणी म्हणजेच अपप्रेरणा, अबेटमेंट म्हणतो आपण त्याला, आणि चितावणी देणारा अबेटर असतो. म्हणजे इथं घटक नाही विचारलाय, म्हणजे हा घटक आहे, म्हणजे हा पर्याय एलिमिनेट झाला. हा घटक आहे, गुन्हा करण्यास चितावणी देणे हा घटक आहे चितावणी देण्याचा. पुढचा काय? फौजदारी पात्र कटात सहभागी होणं हा सुद्धा चितावणी देण्याचा प्रकार आहे. सहभागी होणं म्हणजे मदत थोडक्यात झाली, मदतच झाली ना, म्हणजे कट, प्रोत्साहन, मदत सगळं झालं. कट आला ना, कटात सहभागी झालं म्हणजे हा सुद्धा घटक आहे अपप्रेरणाचा. त्यांनी विचारलं घटक नाही. गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं हे मात्र उत्तर होऊ शकतं. गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं हा अपप्रेरणाचा भाग असणार नाही, घटक असणार नाही. म्हणजे हे उत्तर असू शकतं फक्त सी उत्तर असू शकतं, फक्त सी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अपप्रेरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी पडतात? कट पडतं, प्रोत्साहन पडतं, मदत पडतं आणि चुकीचे मार्गदर्शन व माहिती. आता चुकीचे मार्गदर्शन व माहिती म्हणजे काय? की समजा एखादा पोलीस अधिकारी ए नावाच्या व्यक्तीला अटक करायला आला असेल आणि बी काय करतो? चुकीची माहिती देतोय जाणून बुजून पोलिसांना. काय? की ए हा व्यक्ती की तो समजा त्याच्या घरी असेल आणि हे चुकीचं माहिती काय देतोय? की तो सीच्या घरी आहे आणि पोलीस जाऊन सीलाच पकडतात. म्हणजे यांनी काय होतं की मिसगायडन्स म्हणजे चुकीचं माहिती देणं, चुकीचं मार्गदर्शन देणं जाणून बुजून. ते चुकीचं माहिती देणारा, चुकीचं मार्गदर्शन देणारा सुद्धा एक प्रकारे चितावणी देणाऱ्यामध्ये मोडतो किंवा कट, प्रोत्साहन, मदत ह्या तिन्हीमध्ये असणारा माणूस सुद्धा अपप्रेरणामध्ये मोडतो. जेव्हा आता इथं हा तुम्ही म्हणा सर गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं. आता जर तो लोकसेवक वगैरे असेल तर मग ही गोष्ट निराळी. त्यावेळेस काही कायद्याने विशेष तरतुदी केलेल्या आहेत. जेव्हा तो लोकसेवक असेल तर त्याला त्या अपप्रेरणा दिल्यासारखा सुद्धा गणला जातो. आता पुढचा प्रश्न. भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते विधाने चूक आहेत? काय आहेत? चूक आहेत म्हणजे बरोबर नाहीत. कपटीपणा हा स्वतंत्र गुन्हा आहे. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? तर हे वाक्य चूक आहे. म्हणजे याच्यानुसार बरोबर म्हणायचं. हे चूक आहे विचारलं म्हणजे हा चूक आहे. आणि कपटीपणाने संपत्ती लपवणे हा गुन्हा आहे म्हणजे इथं हे एलिमिनेट होईल. हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, हे वाक्य चूक आहे, हे वाक्य बरोबर आहे. कपटीपणाने लग्न करून घेणे हे गुन्हा आहे, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चूक कोणतं आहे? पहिलं चूक असल्यामुळे याचं उत्तर ए असणार आहे. फक्त ये उत्तर असणार. तुम्ही म्हणा कसं मास्तर? आता मी तुम्हाला सांगतो. कपटीपणा याची व्याख्या कुठे दिली? कलम 25 मध्ये व्याख्या दिलेली. कलम 25 मध्ये काय व्याख्या दिलेली कपटीपणाची? दुसऱ्याला लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली कृती. लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे कपटीपणा. ओके. कपटीपणा ह्या शब्दाची व्याख्या केलेली प्रकरण 2 मध्ये कलम 25 मध्ये. काय? दुसऱ्याला लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे कपटीपणा. आता या ठिकाणी कपटीपणा हे काय शब्द आहे, त्या शब्दाची व्याख्या आहे. तिथं कृती पण आवश्यक आहे ना. इथं कृती काहीच केलेलं नाही, फक्त शब्द आहे. कपटीपणा हा स्वतंत्र गुन्हा आहे. कसा गुन्हा होईल? तिथं कृती होणं गरजेचं आहे. आता गुन्हा होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या, कृती आणि अकृती. म्हणजे कृती बेकायदेशीर कृती असेल किंवा बेकायदेशीर अकृती असेल, इथं कोणतीच कृती दिसत नाही. म्हणून हा कपटीपणा गुन्हा कसा होऊ शकतो? म्हणून हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. म्हणून यांच्या प्रश्नानुसार याला आपण बरोबर इकडे केलं की बाबा हे उत्तर. आता पुढचं काय वाक्य होतं? कपटीपणाने संपत्ती लपवणे. कपटीपणाने संपत्ती लपवणे म्हणजे हा कोणत्या कलमाने, IPCच्या कोणत्या कलमाने अपराध असू शकतो? 415 नुसार पण अपराध असू शकतो. आता 415 मध्ये काय? ठकवणुकीची व्याख्या आहे.
415 नुसार ठकवणुकीची व्याख्या. आता ठकवणुकीची व्याख्या म्हणजे कशी, की एखाद्या व्यक्तीला दिशाभूल करून, जसं तुम्ही 1 और 11 चित्रपट पाहिला असेल कोणाचा, संजय दत्त आणि गोविंदाचा, त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्यांच्यावर जास्तीत जास्त अपराध 420 दाखल असतात. म्हणजे काय, ठकवणुकीचे. ठकवणूक म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीची दिशाभूल करून त्याला चुकीची माहिती देऊन त्याच्याकडून एखादी संमती प्राप्त करून काय केलं जातं, त्याच्याकडून एखादी मालमत्ता स्वाधीन करायला न करायला त्याला काय केलं जातं, प्रवृत्त केलं जातं. प्रवृत्त करून त्याची मालमत्ता ही म्हणजे ढापली जाते, घेतली जाते किंवा त्याला देण्यास भाग पाडलं जातं. हे एक ठकवणुकीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा अपराध असणार आहे, कपटीपणाने संपत्ती लपवणे. आता कपटीपणा हा शब्द कुठं कुठं येणार आहे मित्रांनो, कपटीपणा हा शब्द तुम्हाला इथं मी दुसरी नवीन स्लाइड घेतो. कपटीपणा हा शब्द मित्रांनो तुम्हाला प्रकरण 18 पण येणार आहे. प्रकरण 18 म्हणजे काय, की त्याचा विस्तार आपल्याला माहिती 462 ते 489 पार 89 A to E पर्यंत पार, म्हणजे नोटांचं बनावटीकरण, नोटांचं नकलीकरण, म्हणजे इथं बनावटीकरणचं प्रकरण हे 18 बनावटीकरण. आता इथं बनावटीकरण कशासाठी केलं जातं, कपटीपणानेच केलं जातं ना. कपटीपणाने का, दुसऱ्याला लुबाडण्याच्या उद्देशाने, आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे, दुसऱ्याला गैरहानी झाली पाहिजे ह्या उद्देशाने इथं कपटीपणा येणार आहे. आता प्रकरण 20 मध्ये कोणते कलम आहेत, 493 असेल, 496 असेल. कपटीपणाने एखाद्या महिलेशी विवाह करणं वगैरे, किंवा कायदेशीर विवाह होत नसताना तिला सांगणं की कायदेशीर विवाह होतं पण लुबाडण्याच्या उद्देशाने, इथं सुद्धा कपटीपणा हा शब्द येणार आहे. कपटीपणा शब्द आता प्रकरण 17 मध्ये येणार आहे. प्रकरण 17 म्हणजे 415, जे ठकवणूक मी तुम्हाला सांगितलं. ठकवणूक ही एखाद्याला कपटीपणाने काय करायचं, लुबाडण्याच्या उद्देशाने त्याची एखादी मालमत्ता त्याला स्वाधीन करण्यास प्रवृत्त करणं. इथं सुद्धा अजून कुठे येणार कपटीपणा शब्द, प्रकरण 13 मध्ये तराजू, म्हणजे 200 प्रकरण 13 म्हणजे तराजू, म्हणजे तिथं 264 265 या ठिकाणी सुद्धा काय, कपटपूर्ण वजन मापांचा वापर करणं हा सुद्धा अपराध या ठिकाणी येणार आहे. आता आपण प्रश्नाकडे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रश्नामध्ये काय विचारले, की कपटीपणा हा स्वतंत्र गुन्हा आहे का, तर नाही, ती फक्त व्याख्या शब्द आहे. व्याख्या आहे कलम 25 नुसार, तिथं काही कोणतीही कृती दिलेली नाही. पुढचं काय, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. ओके, हे वाक्य चुकीचं आहे. पुढचं काय, कपटीपणा संपत्तीला पण गुन्हा आहे. हो, गुन्हा आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. यांच्या प्रश्नानुसार हे चुकीचं. गुन्हा कसा आहे, 420-15 आपण पाहिलं. कपटीपणाने लग्न करून घेणे गुन्हा आहे. कपटीपणाने लग्न करून घेणे गुन्हा आहे. 496 आपण पाहिला. 496 मध्ये काय सांगितलं, कपटीपणाने काय करणं, विवाह करणं हा सुद्धा अपराध आहे. 7 वर्षापर्यंत त्याला शिक्षा आहे, एनसी आहे, अदखल आहे, कोर्टातून परवानगी घेऊन पोलिसांना कारवाई करावी लागते. म्हणजे थोडक्यात काय, हे सुद्धा म्हणजे विधान चूक आहेत विचारले. मग चूक असणारा एकच आहे, ये. चूक असणारा एकच आहे, ये. आणि म्हणजे लक्षात ठेवा, आधी तुम्हाला कोणते बरोबर टिक मार्क करायचे आणि कोणत्या चुकीचा टिक मार्क करायचे याच्यावर ठरवायचं. इथं काय विचारले, चूक आहेत, म्हणजे हे वाक्य चूक आहे इथं पुढे लिहायचं, आणि आयोगाच्या दृष्टीने हे बरोबर आहे म्हणजे त्या प्रश्नानुसार, आणि ते दोन्ही बरोबर आहे इथं असे चूक करायचं. म्हणजे आता फक्त ये पर्याय असणारा फक्त पहिला प्रश्न. ओके, आता पुढचं आपल्याला काही प्रश्न पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे की भारतीय दंड संहिता 1860 मध्ये सर्वसाधारण अपवादांच्या अनुषंगाने जोड्या जुळवा. आता कलम 80 काय सांगतोय, की यांच्या जोड्या जुळवायला सांगितल्यात. आता मित्रांनो काय झालंय, फॅन बंद करा. मित्रांनो आपल्याला जे काय हे दिलेलं आहे प्रश्न, की भारतीय दंड संहिता 1860 मध्ये सर्वसाधारण अपवादांच्या अनुषंगाने जोड्या जुळवा. आता या ठिकाणी सर्वसाधारण अपवाद आपण सुरुवातीला सांगितलं होतं. कोणत्या प्रकरणात पाहिले, प्रकरण 4 मध्ये पाहिलं होतं, आणि त्याचा विस्तार होता 76 ते 106. आता प्रकरण 4 मध्ये 76 ते 106 विस्तार असताना त्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ते अपराधी कृत्य वाटतं पण तो कृती करणारा अपराधी नसतो, हे सर्वसाधारण अपवाद सांगत असतो. आता या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या. कलम 80 काय, की कायदेशीर कृती करताना जर एखादा अपघात झाला तर त्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला किंवा दुखापत झाली, इजा झाली, तरी ज्याच्याकडून झाली तो अपराधी होत नाही. म्हणजे याची जोडी त्याच्या समोरच जुळते, की कायदेशीर कृती करताना अपघात, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगतो ॲक्सिडेंट असतो, म्हणजे जसं एखादा रस्त्यावर कायदेशीर कृती म्हणजे त्या ड्रायव्हरचे लायसन पाहिजे, गाडीचे इन्शुरन्स पाहिजे, साऱ्या गोष्टी असन, आणि त्यांचे सर्व ते कायदेशीररित्या तो प्रवास करत असताना, परवान्याखाली प्रवास करत असताना जर समोरचा एखादा व्यक्ती गाडीखाली गेला तर त्या व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तरी सुद्धा तो वाहन चालक, गाडीवाला अपराधी ठरत नाही. त्याला भारतीय दंड संहितेचं कलम 80 संरक्षण देतं.
आणि परंतु या ठिकाणी फौजदारी कारवाईपासून जरी संरक्षण असलं तरी मात्र त्या मृताच्या वारसाला एक नुकसान भरपाईसुद्धा दिली जाते. मग ते आपल्याला माहिती इन्शुरन्स असेल किंवा सरकारी नियमाप्रमाणे काय 10 लाख 5 लाख काय असेल ती भेटली जाईल. 84 काय सांगतं, मनविकल व्यक्तीची कृती. आता याची जोडीसुद्धा समोर आहे. एखादा मनविकल व्यक्ती असतो. वेडेसुद्धा 4 प्रकारचे असतात. काही जन्मताच वेडे असतात, काही आजारांनी झालेले वेडे असतात, काही अचानक झटका आलेले वेडे असतात आणि काहींना शॉक बसलेला असतो काहीतरी, म्हणजे एखाद्या नशेतून वेडे होतात किंवा कोणाच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडते की ते वेडे होतात. मग हे वेड्यांच्या कृतीला सुद्धा इथून जर एखाद्या वेड्याने एखाद्याच्या डोक्यात दगड घातला तरीसुद्धा दगड घालणारा वेडा अपराधी होत नाही, कारण तो कोण आहे, मनविकल आहे. म्हणून मनविकल वेड्यांच्या हातून झालेल्या कृत्य जरी दुष्कृत्य असलं, त्यांच्याकडून जरी तो आपल्याला अपराध वाटत असला तरीसुद्धा ते अपराध होत नाही. त्याची जोडीसुद्धा समोरच जुळते. आता 95 अल्पसा अपाय करणारी कृती त्याच्या समोरच आहे. अल्पसा अपाय म्हणजे कशी की बाबा ज्याची कायदा दखल घेत नाही. उदाहरणार्थ दुसऱ्याच्या बागेत जाऊन आंबा खाणं, कोंबड्यांचे अंडं चोरणं, लहान लेकरांचे चॉकलेट खाणं, हे अपराध आपल्याला किरकोळ वाटतात की ज्याची दखल कायदेसुद्धा घेत नाही. म्हणजे पोलिसांत म्हणजे CRPC 157 पण आपल्याला कळतं की पोलीस काही गुन्ह्यांचा तपास करतात, काही नाही करत. म्हणजे कायदा असन पोलीस असन यांना वाटलं की हे कायदा न दखल घेण्यासारखे अपराध आहेत, तर ते मात्र इथं कलम 95 नुसार अल्पसा अपाय करणाऱ्या कृतीची कायदा दखल घेणार नाही. आता 97 काय समोरच जोडी जुळती. 97ची सुद्धा जोडी समोरच आहे. 97 काय सांगतं की शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क. म्हणजे 96 पासून सेल्फ डिफेन्स चालू होतं. 97 मध्ये तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला स्वतःची मालमत्ता किंवा आपल्या इतर सोबतींची जीविताचं किंवा इतरांची जीवित किंवा इतरांची मालमत्ता संरक्षण करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण तो अधिकार असताना 97 मध्ये अधिकार असताना 99 मधील अपवाद विचारात घेऊनच वापरता येतात. ते अपवाद किती आहेत? 4 आहेत. 4 अपवाद कोणते? जर पोलीस आले असेल तर तुम्हाला ते अधिकार वापरता येणार नाही. जर पोलिसांच्या वतीने खाजगी लोक आलेले असेल तर तो तुम्हाला अधिकार वापरता येणार नाही. किंवा अजून काय म्हणता येईल आपल्याला की जसा हल्ला तसा प्रतिहल्ला, म्हणजे जसा समोरच्याकडून धोका आहे तेवढाच प्रतिकार करणं अपेक्षित आहेत. या साऱ्या गोष्टी असताना किंवा पोलिसांची मदत येणार असेल तर तुम्हाला तो हक्क वापरता येणार नाही. ह्या साऱ्या अपवाद विचारात घेऊनच तुम्हाला 97 नुसार सेल्फ डिफेन्स म्हणजे तो जीवितासाठी किंवा मालमत्तेसाठी वापरता येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय, भारतीय दंडसंहिता 1860 नुसार दस्तावेजच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? कोणते विधान आणि विधाने बरोबर आहेत? आता दस्तावेज या शब्दाची व्याख्या IPCच्या कलम कशामध्ये दिलेली आहे? 29 मध्ये. म्हणजे आपण उनका दस्तावेज म्हणतो. 29 उनका दस्तावेज असं शिकवताना मी नेहमी मुलांना सांगतो. तर आता या ठिकाणी पहिला आता हे आपल्याला पाहिजे बरोबर आहेत विचारले विधान, म्हणजे आपल्याला बरोबरच्याला बरोबरच करावं लागणार आहे. चूक आहेत विचारलं असतं तर मग बरोबरच्याला आपल्याला चूक करावं लागलं असतं. ठीक आहे. कोणत्याही घटकावर कोणताही मजकूर वर्णिला असेल की जो पुराव्यात दाखल स्वीकारता येईल तर त्याला दस्तावेज म्हणतात. बरोबर आहे. वाक्य बरोबर आहे. कारण IPC 29 मध्ये जर तुम्ही विचार केला, दस्तावेज या शब्दाची व्याख्या काय दिलेली, कोणत्याही पदार्थाने चित्र, आकृत्या, अंक, आकडे जे काही खानाखुणा रेखाटलेले असेल तर त्याला आपण दस्तावेज म्हणतो. मग तो दस्तावेज पुराव्यासाठी असेल किंवा नसेल, म्हणजे पुराव्यासाठी असावाच असं नाही, पुराव्यासाठी असेल किंवा नसेल, म्हणजे पुराव्यासाठी स्वीकृत केलाच पाहिजे किंवा नाही केला पाहिजे हे महत्त्वाचं नाही, ते बिनमहत्त्वाचं आहे. पण त्याचा पुराव्यासाठी वापर करता येईल, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. कोणत्याही घटकावर कोणताही मजकूर वर्णिला असेल की जो पुराव्या दाखल स्वीकारता येईल तर त्याला दस्तावेज म्हणतात. ते वाक्य बरोबर. दुसरं काय, धनकोवर काढलेला धनादेशाला दस्तावेज म्हणता येत नाही, हे वाक्य चुकीचं आहे. धनकोवर काढलेला धनादेशाला दस्तावेज म्हणता येत नाही. आता धनको म्हणजे कोण? जी ऋण देणारी. ऋणको म्हणजे ऋण घेणारा, धनको म्हणजे धन देणारी. धनको म्हणजे बँक पण असू शकतो. म्हणजे धनको म्हणजे काय, आयोगाने इथं तुम्हाला फसवलंय, इथं बँक हा शब्द द्यायच्या ऐवजी धनको दिलाय. बँकेवर काढलेल्या धनादेशाला दस्तावेज म्हणता येत नाही. धनादेश हा दस्तऐवजच आहे, लक्षात ठेवा. धनादेश दस्तावेज आहे, मुक्त्यारनामा दस्तावेज आहे, मृत्यूपत्र दस्तावेज आहे, म्हणजे हे वाक्य काय चुकीचं आहे. पुढचं काय, एखादा नकाशा व आराखडा पुराव्या दाखल स्वीकारता येत असेल तर त्याला दस्तावेज म्हणतात, ते पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे एखादा नकाशा व आराखडा पुराव्या दाखल स्वीकारता येत असेल तर त्याला दस्तावेज म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं, दस्तावेज हे एखाद्या पदार्थावर लिहिलेले रेखाटलेले अंक, आकडे, अक्षरे जे काही त्याला दस्तावेज म्हणतात. म्हणजे तो कागदेचा असावा असं नाही, तो दस्तावेज म्हणतात. आणि शिवाय
तो पुरावा दाखल स्वीकारला जातो. म्हणजे तो स्वीकारला जातो नाही जात हे महत्त्वाचं नाही, पण तिथंच काय सांगितलं, पुरावा दाखल स्वीकारला जातो. आता या ठिकाणी हे ए आणि सी बरोबर आहे, चुकलंय कोणतं बी. मग ए आणि सीचा पर्याय कोणता आहे, तर पर्याय 3. पर्याय 3 या ठिकाणी ए आणि सीचा आहे, म्हणजे बी या ठिकाणी चुकीचा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी. चला नेक्स्ट काय सांगतोय, जोड्या जुळवा. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो जोड्या जुळवायच्यात. काही खटले नेहमी अभ्यास करत चला. खटल्यावर नेहमी आता 2019 पासून प्रश्न यायला चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे खटल्यावर सुद्धा लक्ष देत चला. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्यात. आता जी.एन. गोडसे विरुद्ध महाराष्ट्र सरकार म्हटलं का इथं जन्मठेपेचा कालावधी 20 वर्ष इतका गणला जावा. आता हा सी एकच जोडी मला माहिती होती. आता सी साठी 2 नंबरचा पर्याय कोणता आहे, आता सी साठी 2 नंबरचा पर्याय इथं एवढे 2च आहेत, म्हणजे हा कट झाला. ओके मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं जी.एन. गोडसे विरुद्ध महाराष्ट्र सरकार हे मला माहिती होतं की जन्मठेप्याचा कालावधी 20 वर्ष इतका गणला जावा. जसं पण आपल्याला IPCचं कलम 57 माहितीचं असेल, 57 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जन्मठेप्याचा कालावधी मोजताना तो 20 वर्ष समतुल्य समजावा. हे तुम्हालाही माहिती असेल. असो तर जी.एन. गोडसे विरुद्ध महाराष्ट्र सरकार. आता 2 नंबरचा ऑप्शन सी साठी कोणत्या याच्यामध्ये आहे, फक्त ह्या 2 पर्यायामध्येच आहे, म्हणजे हे कट झाला, हा कट झाला. ओके आता पुढचा एस.एन. भादोलकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार. एस.एन. भादोलकर म्हणजे डी नंबरचा ऑप्शन इथं, याची जोडी इथं जुळलेली आहे. कोणती, एस.एन. भादोलकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार. म्हणजे सर्वसाधारण अपवाद सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची असते. आता हे सर्वसाधारण अपवाद जसं एव्हिडन्स ॲक्ट 105 एव्हिडन्स ॲक्ट 1872 म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872चा कलम 105 सुद्धा तेच सांगतोय. काय सांगतोय की सर्वसाधारण अपवादामधील जे काही आरोपी असतात त्या आरोपींना साबित करावं लागतं की परिस्थिती तशी होती. जसं रुस्तम चित्रपट तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये रुस्तम चित्रपटाने सांगितलं की मी ऑन ड्युटी होतो आणि रुस्तम चित्रपटाने सेल्फ डिफेन्सचा वापर केला कलम 100चा आणि समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडून आला सेल्फ डिफेन्स करत असताना. ही साबितीची जबाबदारी पूर्णपणे कोणावर आली होती, रुस्तमवर, म्हणजे ते अक्षय कुमारवर आली होती. म्हणजे सर्वसाधारण अपवाद ज्यावेळेस वापरत असतो, म्हणजे एखाद्याचा सेल्फ डिफेन्स करत असताना समोरच्याचा मृत्यू जरी घडून आला आणि मग मृत्यू घडून आल्यानंतर आरोपी कोण असतो, ज्याच्या हातून मृत्यू घडून आला तो आरोपी असतो. मग त्या आरोपीला साबित करावं लागतं की तशी त्याच्यासाठी परिस्थिती होती. समजा एखाद्या महिलेवर अतिप्रसंग होत असेल बलात्काराचा, बलात्कार होऊ नये म्हणून तिने समोरच्या व्यक्तीचा जर त्याच्या हातून मृत्यू घडून आला असेल तर त्या महिलेला साबित करावं लागतं की तो प्रसंग किंवा ती परिस्थिती. म्हणजे थोडक्यात काय, सर्वसाधारण अपवादमध्ये एखादी दुष्कृत्य होत असताना जरी तो अपराध होत नसला तरी सुद्धा साबितीची जबाबदारी कोणावर असतो, ज्याच्यावर आरोप झालेला असतो, जो आरोपी असतो तो. म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे हा खटला कोणता आहे, एस.एन. भादोलकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार. म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ भारतीय पुरावा कायदा कलम 105 नुसार जी काही तरतूद आहे तीच तरतूद या ठिकाणी आहे. म्हणजे अशा पद्धतीने आता मित्रांनो डी साठी पर्याय 1 कोणता आहे, ह्याच्यामध्ये डी साठी आता 2च ऑप्शन राहिले होते आपल्याकडे. यातला डी साठी पर्याय 1 म्हणजे एक तर हाच ऑप्शन असणार, हा कट झाला, म्हणजे आपल्याकडे फक्त आता कोणता ऑप्शन राहिला, 2. आता बघा मी तुम्हाला ह्याची जोडी लावून दिली, याची जोडी लावून दिली, आता राहिले कोणते, मग तुम्ही याच्यावर लावायचे. ए साठी 3 नंबरची काय की मध्य प्रदेश सरकारविरुद्ध बाबूनाथ शिक्षेच्या धोरणाबाबत मार्गदर्शन होतं. आणि बी साठी चौथा कोणता आहे, हे की बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार. ते इथं बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकारमध्ये त्यांना शिक्षा काय दिली होती, मृत्यूदंडाची दिली होती. मग इथं तो खटला काय झाला होता की दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठीच मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी असा निर्णय त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे अशा तुम्ही जोड्या लावू शकता. आता मी सविस्तर सांगेन. मध्य प्रदेश सरकारविरुद्ध बाबूनाथ यामध्ये काय निर्णय झाला होता, शिक्षाच्या धोरणाबाबत मार्गदर्शन झालं होतं. बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार याबाबत काय निर्णय झाला होता की दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठीच मृत्यूदंड असा हा निर्णय झाला होता. आणि गोडसे विरुद्ध महाराष्ट्र सरकार यामध्ये काय निर्णय झाला होता की जो काही जन्मठेपाचा कालावधी आहे तो 20 वर्ष इतका गणला जावा. म्हणजे जसं 57 मी तुम्हाला सांगितलं IPCचा. आणि एस.एन. भादोलकर विरुद्ध महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये काय निर्णय झाला होता की जी काही सर्वसाधारण अपवाद जे IPCचं प्रकरण 4 पाहिलं आपण 76 ते 106 त्यामध्ये साबितीचा बोजा कोणावर आहे, आरोपीवर. बर्डन ऑफ प्रूफ भारतीय पुरावा कायदा 105 नुसार साबितीचा बोजा कोणावर आहे, ज्याच्या हातून ते दुष्कृत्य झालं त्याच्यावर तो साबितीचा बोजा असणार आहे. ओके पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. आता मित्रांनो या ठिकाणी जोड्या जुळवायच्यात आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे प्रायचित्त आपल्या हिंदू धर्मामध्ये चालतंय. आता बी मध्ये आता हे सिद्धांत आहे, सूडवादी सिद्धांत, प्रायचित्तात्मक सिद्धांत, प्रतिवारक सिद्धांत, सुधारणावादी सिद्धांत. आता हिंदूच्या न्यायशास्त्रामध्ये काय प्रायचित्त आहे,
बरोबर ना. तर आता हे बीमध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे का कुठं बीमध्ये 1, तर या ठिकाणी म्हणजे लगेच एका प्रश्नावर उत्तर टॅकल करता आलं, संपला विषय. म्हणजे आता इथं 4 नंबरचा पर्याय असणार आहे. मग आता इथं बघा बीसाठी मला प्रायचित्त सिद्धांत कुठे आपल्या हिंदूच्या न्यायशास्त्रामध्ये म्हणजे हिंदू जरिस्प्रुडन्समध्ये आहे. तर इथं या ठिकाणी मला उत्तर भेटलेलं आहे, म्हणजे हा 4 नंबरचा ऑप्शन असू शकतो. आता ठीक आहे की एसाठी 4. आता सूडवादी सिद्धांत कुठं असणार आहे, उपयोगितावादी दृष्टिकोनमध्ये असणार आहे. आणि नंतर बीसाठी 1 मी तो पाहिलाच होता. सीसाठी 2 म्हणजे कोणता, प्रतिवारक सिद्धांत, दंडात्मक दृष्टिकोन. आणि तिसरा सुधारणावादी सिद्धांत म्हणजे चिकित्सात्मक दृष्टिकोन. ही जोडी अशा पद्धतीने आपण जुळू शकतो. ठीक आहे, असे प्रश्न येतात आणि आपल्याला फसवतात आणि आपले मार्ग गाळतात, पण तरी पण लॉजिक वापरा. एक जरी जोडी आपल्याला जुळवता आली तरी आपल्याला पर्याय कट मेथडने उत्तर आपल्याला टॅकल करताना हा प्रश्न माझासुद्धा बरोबर आला होता. फक्त एवढंच मला माहिती होतं, प्रायचित्त हिंदूचे न्यायशास्त्र. आता तरी हे तुम्ही लिहून घ्या, पाठ करा किंवा तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा. मित्रांनो, अशा प्रकारे एकदम फास्ट आणि जलद मी तुम्हाला लाईव्हमध्ये देणार होतो, परंतु तो वेळ नसल्यामुळं मी दिलेल्या शब्दाप्रमाणे रेकॉर्डेड केली आहे व्हिडिओ आणि रेकॉर्डेड करून आता जस्ट काही मिनटात मी अपलोड करेल. त्याचा तुम्ही निश्चितपणे फायदा घ्या. असेच मी तुम्हाला शर्यत देत चलन. PSI कायदा मुख्य परीक्षेसाठी जे काही कायदे ओरिएंटेड आलेले प्रश्न आहेत ते तुम्ही निश्चितपणे तुम्हाला आयोगाचा माइंडसेटही लक्षात येईल आणि तुम्हाला त्या पद्धतीने तयारीही करता येईल. तसंच मी जाता जाता एकच सांगेन की सगळ्यांनी @PSI गुरु हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. @PSI गुरु हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याच्यावर तुम्हाला PSI कायद्याचे मॅन्युअल असतील, नोट्स असतील किंवा प्रश्न असतील सरावासाठी, या साऱ्या गोष्टी मिळाल्या जातील. त्याचबरोबर ज्यांना कोणी गुणाला PSI कायदा लवकरात लवकर करायचा असेल, रोज 2 ते 3 तास देऊन महिन्यात कायदा संपवायचा असेल, त्यांच्यासाठी हे 2 ॲप्लिकेशन आहे. सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे आणि हे अभिनव भारत, या दोन्हीपैकी कोणतंही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्यावर तुम्हाला PSI कायद्याचा संपूर्ण कोर्स अवेलेबल होईल 999 मध्ये. आणि शिवाय टेस्ट सिरीज मोफत असेल कायद्याची आणि मॅन्युअलही मोफत असेल. आणि ही PSI कायदा बॅचची वैशिष्ट्ये म्हणजे असं तुम्हाला पिक्चर प्रेझेंटेशनने शिकवलं जाईल आणि कलमाच्या ट्रिक्स दिल्या जातील, कलम लक्षात ठेवण्यासाठी खूप काही. आणि 999 रुपयाचा प्लॅन आहे, तुम्हाला निश्चित आवडेल. आणि काही अडचण आली तर माझा हा नंबर आहे 98 90 90 43 97, 98 90 90 43 97. या संपर्कावर व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा किंवा कॉलही करा. मी तुमच्या सदैव सोबत असेल.